खांदेरी किल्ल्यावर जाण्यासाठी तुम्हाला अलिबाग येथील थळगावी, त्या थळगावीवरून बोटीवर तुम्ही त्या किल्ल्याच्या धक्क्यापर्यंत जाऊ. सध्याच्या स्थितीला धक्का आहे. पूर्वी तो आपला रिसर्च संशोधनातून आम्ही तो भूमुखी दरवाजा दाखवण्याचा प्रयत्न केला. भूमुखी दरवाजा दाखवण्याचं कारण असं की जेव्हा मी तलवारबाजी केली जाते, उजव्या हातात तुमच्या तलवारी आणि डाव्या हातात तुमची डाल असते. जेव्हा तुम्ही डाल तलवारी फिरवता तेव्हा ती जर बुर्ज आहे किंवा भिंती आहे त्याच्याने त्याची तलवारीची धार आहे ती निकामी होती. दुसऱ्या साईडने तुम्ही जेव्हा बघाल मराठ्यांना काय तर आपल्याला उजव्या मारा करायला इझी करतो. त्यासाठी तो भूमुखी आज तुम्ही कुठल्याही किल्ल्यावर जातो ऑलमोस्ट महाराजांनी ती तशी रचना केली. सहजासहजी शत्रूचा हल्ला होऊ नये त्यासाठी. त्यानंतर तुम्ही किल्ल्यावर आल्याच्या नंतर सर्वप्रथम तुम्हाला हनुमानाचं मंदिर लागतं. आजही ते मंदिर तसंच आहे. त्यानंतर थोडे पुढे आल्यानंतर तुम्हाला सदर लागतं. सदरमध्ये असं ठिकाण जिथं महत्त्वाच्या बैठकी किंवा महत्त्वाचे निर्णय घेतले जातात असं ते ठिकाण आहे. त्याच्यानंतर थोडं तुम्ही पुढे आल्याच्या नंतर तुम्हाला धान्य कोठार लागतं. त्या टायमाला जे मावळे त्या गडावर राहत होते किंवा दुर्गावर राहत होते त्यांच्यासाठी जे धान्याचा साठा वगैरे जे काही असेल किंवा जो पुरवठा होता तो त्या ठिकाणी ठेवला जातो. त्यानंतर तुम्ही थोडं वरती आले की नंतर तुम्हाला दारू कोठार लागतो. दारू कोठार उंचावर अशा ठिकाण आहे की उद्या म्हणजे समजा शत्रूचा मारा झाला तर त्यापासून ते सुरक्षित राहावं यासाठी केला. सध्याच्या स्थितीला तिथे लाईट हाऊस आहे जे पूर्णपणे नेव्हीच्या अंडर आहे. तुम्ही या फोटोमध्ये बघू शकता. हे लाईट हाऊस आहे जे सध्याचं स्थितीत आहे. सध्या तो नेव्हीच्या अंडर आहे पण आम्ही थोडं रिसर्च संशोधनातून त्याला आम्हाला ते तसं असण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर तुम्ही हा सफेद झेंडा यासाठी होता की थळगावाला काही सांकेतिक माहिती किंवा काही माहिती द्यायची असेल तर सांकेतिक त्या झेंड्याद्वारे दिली जाते. त्यानंतर पुढे आल्याच्यानंतर तुम्हाला आया वेताळाचं मंदिर लागतं जे आजही तसंच आहे. त्यानंतर पुढे गेल्यानंतर तुम्हाला मावळ्यांची घरं वगैरे आहेत. त्याच्यानंतर बॅक साईडला तुम्ही जर आलात तर तुम्हाला इथं टाकं दिसतो. टाकं यासाठी होतं की पाण्याचा साठा केला जायचा की किल्ले बांधण्यासाठी किंवा शेतीसाठी काही मावळ्यांना त्याच्यासाठी तर टाकाचं आहे. आज तो पूर्णपणे नेव्ही लाईट हाऊससाठी त्याचा उपयोग करतो. त्यानंतर थोडं तुम्ही पुढे गेल्याच्यानंतर तुम्हाला चोर दरवाजा लागतो. चोर दरवाजा अशासाठी होता की तो मुंबईच्या दिशेने हे अशासाठी की मुंबईकडून जर हमला झाला तर तो रोखण्यासाठी परतवण्यासाठी तो सोयीस्कर होतो. त्यानंतर तुम्ही थोडं अजून पुढे गेल्याच्यानंतर मावळ्यांची घरं आहेत. तिकडे मावळ्यांची घरं म्हणजे मावळे जे त्यामध्ये राहत असतील वगैरे त्यांच्यासाठी आहे. तिथे तुम्ही गाव बघाल तिथे सध्याच्या स्थितीला सोलार पॅनल आहे जे नेव्हीच्या अंडर पुढे तो यूज केला जातो. त्याच्यानंतर थोडं पुढे आल्याच्यानंतर तुम्हाला वेताळ मंदिर लागेल जे सध्या पण आहे तिथे तुम्ही या फोटोमध्ये बघू शकता. आजही ते तसंचं तसं आहे. त्याच्यानंतर पुढे आल्याच्यानंतर आपला किल्ल्यावरचा प्रवास संपतो. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट मला एक असं सांगायची की आपण नेहमी लहानापासून ऐकत आलो तर मुरुड जंजिरा हा किल्ला अजिंक्य राहिला शेवटपर्यंत. तर माझं सांगण्याचं म्हणजे एक आमचा प्रयत्न